आपल्या खरीपासाठी तयारी पूर्ण. कृषी निविष्ठांची विक्री सुरू. 3 लाख मेट्रिक टन खत, 71,528 क्विंटल बियाणांचे नियोजन. तर आपण याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया. खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात यंदा हंगामात 6,89,041 हेक्टर पेरणीचे नियोजन असून त्यासाठी 71,528 क्विंटल बियाणे आणि 3,91,189 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदवण्यात आली आहे. या अनुषंगाने 3,01,466 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. पुरेशा व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करण्यात आले असून कृषी निविष्ठांची विक्री सुरू झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली. यंदा खरीप हंगामासाठी 3,91,189 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. त्यात युरिया 1,50,498 मेट्रिक टन, DAP 46,525 मेट्रिक टन, MOP 26,239 मेट्रिक टन, SOP 28,020 मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. पैकी 3,01,000 गत वर्षीच्या 1,34,302 मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. यंदा एकूण 95,000 मेट्रिक टन खतांसाठी संरक्षित ठेवण्याचेही नियोजन करण्यात आलेले आहे. देशमुख म्हणाले की खतांचे वितरण पॉस मशीनद्वारे होते. जिल्ह्यात एकूण 2,624 परवानाधारक खत विक्रेते असून महाराष्ट्र खत नियंत्रण योजनेत 1,147 विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्यात सर्व विक्रेत्यांकडे पोस्ट मशीन आहे. सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासूनच ते वापरावे याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तर या दुकानांची तपासणीसाठीही पथक नेमण्यात आलेले आहे. जाणून घ्यावं त्याविषयी माहिती. जिल्ह्यात 2,612 बियाणे विक्रेते, 2,680 खत विक्रेते, 2,459 कीटकनाशक विक्रेते असे एकूण 7,751 निविष्ठा विक्रेते आहे. या सर्व केंद्राची निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यासाठी 10 विशेष पथक स्थापन करण्यात आली असून निविष्ठा उत्पादक साठवणूक केंद्र यांचीही तपासणी केली जात आहे. तर हे कृषी निविष्ठा आपण खरेदी करताना सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी हे निविष्ठा खरेदी केल्यानंतर त्यांनी पक्का बिल घ्यावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या काही तक्रार असेल तर ती तक्रार तुम्ही कृषी विभागात नोंदवू शकता आणि त्याची भरपाई तुम्हाला मिळू शकते.